आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पाणीपुरी घरगुती अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी चिंच, ती गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। 1 वाटी गूळ, तर हे आपण गूळ पाण्यासाठी बनवून घेणार आहोत। गूळ मिक्स होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। पाण्याची क्वांटिटी हाफ झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला। आणि नंतर हे पाणी थंड झाल्यानंतर त्यातली चिंच जी आहे ती अशी हातानेच बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातला जो आंबटपणा आहे तो पाण्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थितमध्ये। आणि आता आपण बनवणार आहोत तिखट पाणी। त्यासाठी आपण घेणार 7-8 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरा। या सगळ्या गोष्टी आपण बारीक मिक्सरमधून मिक्स करून घेणार आहोत। आणि याच्यात आपण अजून ॲड करणार आहे 2 मिरे आणि 1 लवंग। या गोष्टी मिक्स करून झाल्यावर एका भांड्यामध्ये आपण त्या काढून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत हवं त्या क्वांटिटीमध्ये। आणि आता आपण ॲड करणार आहोत पाणीपुरी मसाला। मी इथे 1 चमचा पाणीपुरी मसाला ॲड करत आहे आणि 2 ते 3 चिमूटभर चाट मसाला पण ॲड करायचा आणि चवीनुसार मीठ। आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये टाकायचे 7 ते 8 थेंब लिंबाचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे तिखट पाणी तयार झालं आहे, याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य बघूया। आता इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि यामध्ये ॲड करायचं आहे मीठ, पाणीपुरी मसाला, एक अर्धा चमचा पाणीपुरी मसाला इथे आपण ॲड करून घेणार आहोत आणि याला एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। जसं की तुम्ही आता बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। याला एका साईडला सेटल होण्यासाठी ठेवून देऊया। आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल अगदी जास्तही कडकडीत तापवायचं नाही आहे, मीडियम तापवायचं आहे। आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये ज्या पुऱ्या मिळतात मार्केटमध्ये, एक साधा किराणा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला त्या मिळून जातील, त्या पुऱ्या मी घेतल्या आहेत। तर त्या पुऱ्या मी या तेलामध्ये सोडल्या आहेत। तर आता आपण फायनली झाली, पाणीपुरी बनली।